कुंडा येथील श्री दत्त पायदळ वारी पालखीवर महानेते मुस्लिम अल्पवयीन मुलाकडून दगडफेक, 3 ते 4 वारकरी महिला किरकोळ जखमी। अकोला जिल्ह्यातील अकोट ते नंदीग्राम कुंडा येथून अनंत विलीन परमपूज्य मानवपुरी महाराज यांचा श्री दत्त पालखी सोहळा पायदळ वारी श्री क्षेत्र माहुरगड येथे जाताना ती पालखी बार्शी टाकळी तालुक्यातील महान येथून दिनांक 10/8/2024 रोजी दुपारी 3 वाजता एकविरा मैल भागातून जात असताना एका घरातून अल्पवयीन मुलांनी पालखीवर दगडफेक केली। ही मुले मुस्लिम समाजाची असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेची माहिती मिळताच बार्शी टाकळीचे ठाणेदार शिरीष खंडारे व पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे सर्व सहकाऱ्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली। या घटनेतील आरोपी 3 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ती मुस्लिम समाजाची असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी या मुलांची चौकशी केली असता आम्हाला दगड मारण्याचे सांगितले गेले होते असे या मुलांनी सांगितले। या मुलांच्या मागे कोणीतरी गॉडफादर असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। त्यातील मुलांचा नेमका काय अंदाज होता, त्यांनी पालखीवर दगडफेक का केली याची शहानिशा होणे गरजेचे आहे। या प्रकरणात अजून आरोपी वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे। या घटनेची माहिती मिळताच विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे हे स्वतः घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी करून प्रशासनाला उर्वरित आरोपी शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत। घटनास्थळी मूर्तिजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गंगाधर दराडे तपास करीत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट धनराज सप्पाळसह नरेंद्र वाडुणकर सह दीपक कदम, मी 24 तास अकोला। त्याला उचललं, त्याची कारवाई झाली, पण त्याने मग हे आता पुढे आता आम्ही तुम्हाला मग काय करा? अशी मुगलाई लागली काय असं तुम्ही डोक्यात आणू नका। काय सांगताय? नाही बिलकुल डोक्यात आणू नका, असं मुगलाई लागली काय। पुढच्या वेळेस आम्ही तुम्हाला सोडून देऊ, टेन्शन घ्या आम्हाला तुम्ही कळवा, पोलीस बी देऊन आमचे कार्यकर्ते देऊ तुम्हाला। तुम्ही याच्या बाद फोन लावा, आता फोन लावा, आता असलं तर लगेच फोन लावा, माझा नंबर घ्या लागला तर। पहिले 2 वेळेस आमच्या घरात फोन लावा, 4 ते 7 रुपये त्याने उठल्याबरोबर फोन लावला। नाही तुम्ही आता नंबर ठेवा, मतदारसंघात आली की याच्या पहिले आणि मतदारसंघ सोडेपर्यंत मला फोन करा, काही बी असली अडचण मला फोन करा। हा काल एक पालखी गेली का? भाऊ काल पालखी गेली, अजून एक कालची ते आता आपण एक काम करू, बोर्डच लावून ठेवू तिथं। जर आता पालख्या आपल्याला माहिती आहे कोणत्या कोणत्या पालख्या येते, एक 5-25 पोरं 50 पोरं आपण इथपर्यंत यायचं, वाघागड पर्यंत सोडून द्यायचं। मी फोन लावतो, अरे जे लागतील समजा आपल्या जेवढे बी येतील। पण मेन गोष्ट भाऊ, आता कावळा येणार आहे, तिथे कावळा भरपूर येणार आहे, तिथं कर्मचारी आता कावळा भरपूर आहे सोबत राहतात, पण असं होत नाही म्हणून आम्ही त्यांना सांगतो की बा काहीच होत नाही, पण हे असे लोक निघतात आपल्याला थोडं माहित होतं। दूर दूरून कावळा दिसते, शेलवीकून पण कावळा दिसते। तुम्ही आता 3चं हे केलेलं आहे, 2चं साहेब दराडे साहेब मला तात्काळ 2चं पाहिजे, आणि ते दोन्ही आले तर मी बंद करून टाकीन मान। त्याच्याही पेक्षा त्याच्या मागचे सूत्रधार हे जे आहे ते मिट्टू सारखे बोलतील, फक्त मिट्टू सारखे बोलले पाहिजे। तुम्ही नंबर सेव्ह केला, तुमचा नंबर मला हे करून द्या, मिस कॉल देऊन मी सेव्ह करतो, आणि याच्या बाद काही बी असलं मला डायरेक्ट फोन करा। माझ्या मतदारसंघात कुठे बी काही असो, मतदारसंघाच्या बाहेर असो, कुठेही असलं तरी आमचे मित्रच असतात आजूबाजूला, काही टेन्शनचं काम नाही। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील।